नमस्कार, स्वागत आहे तुमचं मराठी नोटीस बोर्ड यूट्यूब चॅनलवर। तर आज तुमच्यासाठी झेडपी तर्फे एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहे। स्क्रीनवर बघून तुम्हाला समजलंच असेल कशा संदर्भात अपडेट ही। तर आज मी तुम्हाला काही झेडपीच्या डीव्ही लिस्ट दाखवणार आहे। तर कोणकोणत्या पदांच्या आणि कोणकोणत्या झेडपीच्या त्या डीव्ही लिस्ट आहे ही पूर्ण इन्फॉर्मेशन आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी अजून एक गोष्ट, मी कालच एक झेडपी भरतीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की बघा। तुमचं जर झेडपीत कोणत्या पदासाठी सिलेक्शन नसेल झालं, काही मार्कांवरून राहिला असेल, तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तिथे अप्लाय करा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे ज्या काही सरसेवेच्या भरती असतात त्यांच्या ज्या एक्झामसाठी जे IMP टॉपिक असतात त्याच्या रिलेटेड चॅनलवर तुम्हाला एज्युकेशन व्हिडिओ भेटून जातील, ते पण तुम्ही नक्की बघा। MPSC UPSC सरसेवेच्या भरती या सर्व भरतींसाठी तुम्हाला ते एज्युकेशन कंटेंट खूप उपयोगात येईल। त्यामुळे तुम्ही जर भरतीची तयारी करत असाल कोणत्याही, तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल। तर आता जास्त वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। तर इथे बघा, सर्वात पहिली डीव्ही लिस्ट तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवर कोणत्या झेडपीची, तर इथे बघा तुम्हाला दिसत असेल जिल्हा परिषद वाशिम झेडपीची ही डीव्ही लिस्ट आहे। कोणत्या पदाची, इथे तुम्हाला पद दिसत असेल आरोग्यसेवक महिला या पदाची ही डीव्ही लिस्ट आहे। आता इथे बघा तुम्हाला ही पूर्ण डीव्ही लिस्ट दिलेली, इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे, इथे उमेदवाराचं नाव, त्यानंतर इथे तुमचा प्रवर्ग म्हणजे तुमची कॅटेगरी, त्यानंतर तुमची जी निवड आहे ती कोणत्या प्रवर्गातून झाली, कोणत्या कॅटेगरीतून ती इथे दिलेली आहे, आणि इथे तुमचं समांतर आरक्षणाचा कॉलम दिलेला आहे। तर आता इथे बघा तुम्हाला निवडीचा प्रवर्ग दिसत असेल। आणि अजून एक गोष्ट म्हणजे ही तात्पुरती निवड यादी असं यांनी इथे दिलेलं आहे। तर याचा अर्थ असा नाही होत की ही निवड यादी आहे। ही निवड यादी कशाची आहे? कागदपत्र पडताळणीसाठी या उमेदवारांचं सिलेक्शन झालंय, यातून जे सिलेक्ट होतील त्यांची नंतर निवड यादी व प्रतीक्षा यादी लागेल। तर आता यात ज्यांचं नाव आहे त्यांची कागदपत्र पडताळणी होणार आहे, त्यामुळे तुमचं नाव यात आहे का नाही ते तुम्ही नक्की चेक करून घ्या। इथे जर तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण यादी दिसेल। त्या यादीत तुम्हाला खाली आल्यावर इथे बघा अशी एक सूचना दिसेल, उपरोक्त उमेदवारांची पदांसाठी आवश्यक कागदपत्रे पडताळणीच्या अधीन राहून सदर तात्पुरती अंतरितम यादी प्रसिद्ध करण्यात येत असून कागदपत्र पडताळणीनंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल। अशा प्रकारे ही सूचना तुम्हाला इथे दिलेली आहे, तुम्ही ही नीट वाचून घ्या। याच्यावरूनच काय समजतं की ही कागदपत्र पडताळणीची यादी ही अंतिम निवड यादी नाही आहे। तर आता ही यादी तुम्ही जर पूर्ण बघितली तर यात अशी सूचना कुठेच दिलेली नाही आहे की तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, केव्हा होणार आहे, कोणत्या ठिकाणी होणार आहे। तर आता ज्या उमेदवारांचं यात नाव आलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे की त्यांचे ईमेल चेक करायचे, कारण तुम्हाला जे पुढचे इन्स्ट्रक्शन आहे ते पूर्ण तुमच्या ईमेलवर येऊन जातील। तुमची कागदपत्र पडताळणी कुठे होईल, कधी होईल, टायमिंग काय असेल, ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला ईमेल थ्रू भेटून जाईल। त्यामुळे तुम्ही तुमचे ईमेल नक्की चेक करत राहा, ज्यांचं यात नाव आलेलं आहे त्यांनी नक्की चेक करत राहा। तर अशा प्रकारे ही होती वाशिम झेडपीच्या आरोग्यसेवक महिला या पदाची निवड यादी। तर आता आपण पुढची डीव्ही लिस्ट बघूया। तर इथे बघा पुढची डीव्ही लिस्ट कोणत्या झेडपीची आहे? जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर। कोणत्या पदाची आहे? तर इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्यसेवक महिला या पदाची ही डीव्ही लिस्ट आहे। इथे तुम्हाला पदांचा पूर्ण तपशील दिसून जाईल। त्यानंतर इथे खाली आल्यावर इथे बघा तुमची ही निवड यादी चालू होती। तर आता ही निवड यादी कशाची आहे? कागदपत्र पडताळणीसाठी जे पात्र आहे त्यांची ही निवड यादी आहे। तर इथे बघा तुम्हाला इथे बैठक क्रमांक दिला आहे, इथे तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक, इथे कॅटेगरी, आणि इथे तुमचं नाव दिलं आहे आणि इथे मार्क। सोपी निवड यादी आहे, शोधताना तुम्ही नीट नाव शोधून घ्या। अशा प्रकारे तुम्ही खाली स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण यादी दिसून जाईल। तर आता तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे ते बघूया। तर इथे बघा यादीत खाली आल्यावर तुम्हाला इथे दिसत असेल कागदपत्र तपासणीची तारीख काय आहे? 23 ऑगस्ट, म्हणजे 23 ऑगस्टला तुमची कागदपत्र पडताळणी होईल। कधी होईल? 10 वाजता तुम्हाला जायचं आहे तिथे। कोणत्या ठिकाणी? हे बघा इथे तुम्हाला पत्ता दिलाय, या ठिकाणी तुम्ही 10 वाजता उपस्थित राहायचे। तर आता तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे ते इथे खाली दिलेलं आहे। इथे बघा तुम्हाला ही लिस्ट दिलेली आहे, हे सगळे डॉक्युमेंट आपण बघितलेलेच आहे। मी याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, कोणतं डॉक्युमेंट तुम्हाला कुठे भेटणार आहे, जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसतील तर काय करायचं, यावर मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्की बघा, तुम्हाला तो चॅनलवर भेटून जाईल। त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल, तिथून जाऊन पण तुम्ही तो बघू शकता। तर अशा प्रकारे ही होती छत्रपती संभाजीनगरची डीव्ही लिस्ट कोणत्या पदाची? तर आरोग्यसेवक महिला या पदाची। आपण आता पुढची डीव्ही लिस्ट बघूया। तर इथे बघा पुढची डीव्ही लिस्ट कोणत्या जिल्ह्याची? बुलढाणा जिल्ह्याची, म्हणजेच बुलढाणा झेडपीची। तर आता इथे बघा तुम्हाला दिलेलं आहे की तुम्हाला 21 आणि 22 या 2 दिवशी तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहायचे। तर ही कोणत्या पदाची डीव्ही लिस्ट आहे? इथे बघा आरोग्यसेवक पुरुष 40% आणि आरोग्यसेवक पुरुष 50%, या दोन्ही पदांची ही एकत्र डीव्ही लिस्ट दिलेली आहे। इथे तुम्हाला टायमिंग दिलेला आहे, कधी उपस्थित राहायचे, 10 वाजता उपस्थित राहायचे सकाळी, आणि कागदपत्र पडताळणीचे काही सूचना तुम्हाला इथे दिलेल्या आहे, या तुम्ही जाताना नक्की वाचून घ्या। आता यातच तुम्ही खाली स्क्रोल केलं तर इथे बघा तुम्हाला लिस्ट दिसेल
आता ही पहिली कोणती लिस्ट आहे, ही आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची लिस्ट आहे. इथे त्यात तुमचं नाव आहे का नाही ते तुम्ही नीट शोधून घ्या. सोपी लिस्ट आहे. इथे परीक्षा क्रमांक दिला आहे तुमचा, इथे तुमचं नाव दिलेलं आहे आणि इथे तुमची कागदपत्र पडताळणीची तारीख दिली. त्यानंतर आता इथे खाली आल्यावर इथे पूर्ण लिस्ट ही तुम्हाला दिसून जाईल आरोग्य सेवक पुरुष 40%ची. आणि त्यातच खाली आलं तर इथे बघा आरोग्य सेवक पुरुष 50% याची ही DV लिस्ट आहे. यात पण तसंच तुमचा इथे परीक्षा क्रमांक दिला आहे, इथे नाव दिलेलं आहे आणि इथे तुमची डेट दिली कागदपत्र पडताळणीची. आता काहींची 21 तारखेला होणार आहे, काहींची 22 तारखेला. त्यामुळे तुमची कधी होणार आहे ते तुम्ही नीट बघून घ्या. अशा प्रकारे ही बुलढाणा ZDPची लिस्ट होती. तर आता ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी डॉक्युमेंट न्यायचे, कोणते डॉक्युमेंट न्यायचे ते आपण बघितलेलं आहे. त्यावर मी एक सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहे, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे, तुम्हाला ते डॉक्युमेंट कसे न्यायचे, त्याचे 3 सेट बनवून न्यायचे, ते कसे बनवायचे, ती सगळी इन्फॉर्मेशन मी त्या व्हिडिओत दिलेली आहे. तो व्हिडिओ तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जाऊन नक्की बघा. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर हे बघा पुढची DV लिस्ट कोणत्या ZDPची, तर वाशिम ZDPचीच आहे. तर कोणत्या पदाची, आरोग्य सेवक पुरुष 40% या पदाची. मगाशी आपण बघितली ती आरोग्य सेवक महिला या पदाची. तर आता इथे ही बघा 40%ची DV लिस्ट आहे. इथे ही तुम्हाला पूर्ण DV लिस्ट दिसून जाईल. यात पण असंच सेम दिलेलं आहे. खाली जर स्क्रोल केलं तर तुम्हाला पूर्ण DV लिस्ट दिसेल. यात पण त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही, तुमची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, किती वाजता होणार आहे, कोणत्या ठिकाणी. तर आता ज्यांचं या लिस्टमध्ये नाव आलेलं आहे त्यांनी काय करायचं आहे, त्यांचे ईमेल चेक करायचे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणेच तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन तुमच्या ईमेलवर भेटून जाईल. त्यामुळे तुम्ही जो रजिस्ट्रेशन फॉर्म भरताना जो ईमेल दिला आहे तो नक्की चेक करा. तर इथे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तुमचं नाव शोधून घ्या. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर इथे बघा पुढची DV लिस्ट पण वाशिम ZDPचीच आहे. इथे तुम्हाला दिसत असेल पद कोणतं आहे, आरोग्य सेवक पुरुष 50%. इथे ही तुम्हाला पूर्ण DV लिस्ट दिसून जाईल. खाली तुम्ही स्क्रोल केलं तर तुम्हाला दिसून जाईल DV लिस्ट पूर्ण. यात पण सेम जसं मी मागे सांगितलं तसं यात पण तुम्हाला काहीच इन्फॉर्मेशन भेटणार नाही. तुम्ही फक्त तुमचे ईमेल चेक करा, सगळं काही तुम्हाला तिथेच कळून जाईल. आणि तुम्हाला डॉक्युमेंट कोणते लागणार आहे त्यावर मी मागाशी सांगितल्याप्रमाणे डिटेल व्हिडिओ बनवला आहे. डिस्क्रिप्शनमधल्या लिंकवर जा, तो व्हिडिओ पूर्ण बघून घ्या. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर इथे बघा तुम्हाला पुढची DV लिस्ट दिसेल कोणत्या ZDPची, कोल्हापूर ZDPची. कोणत्या पदाची, इथे बघा तुम्हाला पद दिसत असेल आरोग्य सेवक पुरुष 40%ची DV लिस्ट आहे. तर आता इथे तुम्हाला पुढे तारीख दिली आहे, 22 तारखेला तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे. कधी उपस्थित राहायचं आहे, तर 10 वाजता तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. तुम्ही या पॅसेजमधल्या सूचना नीट वाचून घ्या. आणि कोणते डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला इथे बघा लिस्ट दिलेली आहे. या लिस्टमधले काही डॉक्युमेंट जर तुम्हाला समजले नाही तर याचा मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ऑलरेडी. त्यावर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्या. यातले काही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे पण ते तुम्हाला भेटणार नाही, त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ बघा. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी काही डॉक्युमेंट दिले, ते डाउनलोड करून तुम्ही त्याची प्रिंट काढून घेऊन जा. तर अशा प्रकारे ही कोल्हापूर ZDPची लिस्ट होती. इथे खाली आल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल. इथे बघा तुम्हाला पद दिलेलं आहे, इथे कोल्हापूर ZDP तुम्हाला दिसत असेल. इथं पूर्ण तुम्हाला ही लिस्ट दिलेली. इथे तुम्हाला बैठक क्रमांक दिला आहे, इथे तुमचा गुणवत्ता यादीतील क्रमांक, इथे तुमची कॅटेगरी, इथे तुमचं नाव दिलं आहे आणि पुढे मार्क दिलेले. अशा प्रकारे सोपी लिस्ट आहे, नाव शोधायला सोपं जाईल. तुम्ही कॅटेगरीवरून पण इथे बघू शकता. इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज ही लिस्ट दिलेली आहे, तुम्ही तुमचं नाव नीट शोधून घ्या. तर आता आपण पुढची DV लिस्ट बघूया. तर आता पुढची DV लिस्ट कोणत्या ZDPची, इथे बघा कोल्हापूर ZDPचीच आहे ही पण. कोणत्या पदाची आहे, आरोग्य सेवक महिला या पदाची. त्यांची कागदपत्र पडताळणी कधी होणार आहे, 3 दिवस होणार आहे. इथे बघा 26 आणि 28 या 3 तारखेला होणार आहे. तर इथे बघा तुम्हाला 10 वाजता उपस्थित राहायचं आहे. इथे सेम तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहे, या तुम्ही नीट वाचून घ्या. इथे बघा तुम्हाला या ओळीत पत्ता दिलेला आहे, या ठिकाणी तुम्हाला उपस्थित राहायचं आहे. आणि इथे खाली आल्यावर इथे बघा तुम्हाला या लिस्टमध्ये पण तुम्हाला कागदपत्र पडताळणीची लिस्ट दिसेल. इथे बघा कॅटेगरी वाईज ही लिस्ट लागली आहे, त्यामुळे तुम्हाला नाव शोधायला सोपं जाईल. तुम्ही तुमचं नाव आहे का नाही ते बघून घ्या. खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला पूर्ण लिस्ट दिसून जाईल. तर अशा प्रकारे ही कोल्हापूर ZDPची आपण लिस्ट बघितली. आपण आज काही DV लिस्ट बघितल्या, काही ZDPच्या अजून बाकी यायच्या. ती अपडेट आली की मी ती तुम्हाला देऊन टाकेल. त्यासाठी तुम्हाला काय करायचे, ती तुम्हाला आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे पेसा जिल्ह्यांचा अजून निकाल लागलेला नाही, त्यांचा निकाल लागल्यावर ती पण अपडेट मी तुम्हाला चॅनलवर देऊन टाकेल. त्यासाठी पण तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला जाता जाता लाईक नक्की करा. या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर त्या तुम्ही कमेंट करून नक्की विचारा.